रक्ताभिसरण प्रणाली विविध अवयवांद्वारे पाणी, हार्मोन्स, ऑक्सिजन विरघळणारे पोषक आणि टाकाऊ पदार्थ यांसारख्या विविध पदार्थांच्या वाहतुकीचे कार्य करते. रक्ताभिसरण प्रणालीमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिका असतात. मानवी हृदय हा एक स्नायूंचा अवयव आहे. हे अनैच्छिक हृदयांच्या स्नायूंनी बनलेले आहे. ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून रक्त वाहून नेतात त्यांना धमन्या म्हणतात. शरीराच्या विविध भागातून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा म्हणतात. रक्ताची कार्ये: वायूंची वाहतूक, ऑक्सिजन रक्ताद्वारे फुफ्फुसातून शरीराच्या विविध भागातील पेशींमध्ये आणि कार्बन डायऑक्साईड ऊतींमधून फुफ्फुसात वाहून नेला जातो. पोषक द्रव्यांचे वाहतूक: ग्लुकोज, अॅमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड यांसारखी साधी पोषक द्रव्ये अन्ननलिकेच्या भिंतीतून रक्ताद्वारे घेतली जातात आणि शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. टाकाऊ पदार्थांची वाहतूक: अमोनिया, युरिया, क्रिएटिनिन यांसारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींद्वारे रक्तामध्ये सोडले जातात आणि उत्सर्जनासाठी मूत्रपिंडात वाहून जातात. संरक्षण: रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि सूक्ष्म जंतू आणि इतर हानिकारक कणांपासून शरीराचे संरक्षण करतात. थर्मोरेग्युलेशन: शरीराचे तापमान 37°C वर व्हॅसोडिलेशन आणि स्थिर राखले जाते. दुखापतीवर रक्तस्राव झाल्यास प्लेटलेट्स आणि रक्तातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिने एक गठ्ठा तयार करतात आणि जखम बंद करतात. रक्तदाब: हृदयाच्या आकुंचन शिथिलता यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत वाहत राहते. हृदयाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर दाब पडतो आणि त्याला रक्तदाब असे म्हणतात. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी नोंदवलेल्या दाबाला सिस्टोलिक दाब असे म्हणतात. निरोगी व्यक्तीचा रक्तदाब 120-80 मिमी ते 139-89 मिमी इंच इतका असतो. स्पिग्मोमीटरच्या मदतीने मोजला जातो. उच्च रक्तदाब उच्च रक्त बदल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
सामान्यपेक्षा उच्च रक्तदाबाला उच्च रक्तदाब असे म्हणतात. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतात. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत हृदयाला सामान्य स्थितीपेक्षा अधिक कार्य करण्याची आवश्यकता असते. तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट वेगळा असू शकतो. मानवी रक्तगटाविषयी सविस्तर जाणून घेऊया. प्रतिजन आणि प्रतिपिंड यांसारख्या प्रथिनांवर अवलंबून वेगवेगळे रक्तगट तयार होतात. मानवी रक्ताचे ए, बी, ए बी आणि ओ असे 4 मुख्य गट आहेत. याशिवाय त्या 4 गटांपैकी प्रत्येकी RH नकारात्मक आणि RH सकारात्मक असे 2 प्रकार आहेत. त्या दाखवल्याप्रमाणे एकूण 8 रक्तगट आहेत. ए, बी, ओ रक्तगटांचा शोध कार्ल लॅडिस्टर यांनी 1900 मध्ये लावला होता. या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. ए बी रक्तगटाचा शोध डेकाल्स्टेलो आणि स्टर्लिंग यांनी 1902 मध्ये लावला होता. रक्तदाबाबद्दल जाणून घेऊया. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला तर जखमांमधून रक्तस्राव होतो. अनेक वेळा सर्जिकल ऑपरेशन दरम्यान रक्त संक्रमण आवश्यक असते. त्याचप्रमाणे ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि कॅन्सरच्या रुग्णांच्या बाबतीत रक्त चढवले जाते. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रक्त संक्रमण केले जातात. याला रक्त संक्रमण असे म्हणतात. रक्तपेढ्या रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तींकडून विशिष्ट पद्धतीने रक्त गोळा करून गरजू व्यक्तींना पुरवले जाते. गोळा केलेले रक्त लगेच वापरायचे नसेल तर ते काही दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. रक्तदाता आणि रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला रक्तदाता असे संबोधले जाते. रक्त प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला रक्तप्राप्तकर्ता म्हणून संबोधले जाते. ओ रक्तगटाची व्यक्ती इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकते, तर ए बी रक्तगटाची व्यक्ती इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकते. त्यामुळे ओ रक्तगटाच्या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर आणि ए बी रक्तगट असलेल्या व्यक्तीला युनिव्हर्सल रिसिपिएंट असे म्हणतात. रक्तगट आनुवंशिक असतात आणि पालकांकडून मिळालेल्या जनुकांवर अवलंबून असतात. रक्तगट जुळल्यानंतरच रक्त संक्रमण केले जाते.
जुळणी न करता केले तर रुग्णासाठी घातक ठरू शकते. रक्तदान करणारी व्यक्ती भविष्यात रक्तदान करू शकते. निरोगी व्यक्तीने दिलेले रक्त गरजू व्यक्तीने प्राण वाचवण्यासाठी वापरले जाते. आपल्या शरीरात रक्त निर्मिती सतत होत असते. रक्तदान करताना एखाद्या व्यक्तीकडून सुमारे 350 मिली रक्त गोळा केले जाते आणि आपले शरीर 24 तासाच्या आत त्यातील द्रव भाग पुनर्संचित करते. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला रक्तदान करू शकत नाहीत. रक्तदान करताना किंवा नंतर कोणताही त्रास होत नाही. 1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस म्हणून पाळला जातो. 18 वर्षापेक्षा जास्त वयाची निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: हृदय आकुंचित झाल्यावर धमनीच्या भिंतीवर दाब निर्माण होतो, यालाच रक्तदाब म्हणतात. सामान्य निरोगी व्यक्तीचा रक्तदाब सुमारे 120-80 mm ते 139-89 mmHg असतो व मिनोमीटरच्या सहाय्याने मोजला जातो. मानवी रक्तगटाचे 4 मुख्य गट आहेत: अ, ब, अब आणि ओ. रक्तसंक्रमण रक्तदान करताना रक्तगट जुळल्यानंतरच ते केले जातात.